नमस्कार मित्रांनो, मी ज्ञानेश वाकुळकर. महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा बऱ्याच गॅप नंतर आपण भेटत आहोत. महत्वाची गोष्ट अशी की लोकजागर अभियानच्या या नव्या एपिसोडमध्ये आपण चर्चा करूया. नरेंद्र मोदी, राम मंदिर हे मुद्दे आहेतच. खरं म्हणजे नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि संक्रांत आहे. त्यानंतर आता इथून दिवस आपला प्रकाशाचा एक एक क्षण असा वाढत जाईल आणि दिवस मोठा होत जाईल असं आहे वैज्ञानिक दृष्ट्या. पण महत्वाची गोष्ट अशी की महाराष्ट्रातच नव्हे, संपूर्ण देशाला जे ग्रहण लागलेलं आहे, विवेकाच्या विरोधामध्ये सगळं अंधाराचं ग्रहण लागलेलं आहे, अंधश्रद्धेचं ग्रहण लागलेलं आहे, हुकुमशाहीचं ग्रहण लागलेलं आहे, लोकशाही धोक्यामध्ये आहे. आणि या सगळ्या प्रकारामध्ये वाद प्रचंड मोठ्या प्रमाणात वाद सुरू आहे. मधल्या काळामध्ये अनेक उलथापालथी झाल्या. पण एक गोष्ट मात्र नक्की, आणि या सगळ्या वादाच्या सेंटरमध्ये प्रामुख्यानं केंद्रस्थानी नरेंद्र मोदी आहेत, जे या देशाचे पंतप्रधान आहेत. देशाचे सर्वेसर्वा समजतात, ते स्वतःला देशाचे मालक समजतात. आणि काही लोक त्यांना अदानी आणि अंबानीचे मॅनेजरही समजतात, दिवाणजी समजतात. हे सगळं खरं आहे, तो भाग वेगळा आहे. पण एक गोष्ट मात्र, काही म्हणा तुम्ही, काही म्हणा, काही टीका करा, कुणी म्हणजे काहीही विरोध करा, मोदी कुणाला घाबरत नाही, मोदी कुणाचंही ऐकत नाही. आणि त्यामुळे या बाबतीत मात्र मोदींना मानलंच पाहिजे. मी मोदींच्या एकंदरीत कार्यशैलीचा, त्यांच्या एकंदरीत सूडबुद्धीच्या राजकारणाचा आणि विकृत जे राजकारण आहे त्याचा मी विरोधकच आहे. तो अखेरपर्यंत राहणारच आहे. ते दुरुस्त होण्याची शक्यता नाही आहे. ते दुरुस्त झाल्याशिवाय मी काही त्यांची बाजू घेण्याची शक्यता नाही आहे. आणि त्यामुळे काही जरी असलं तरी मोदींना मानलं पाहिजे. याचं कारण असं की ते कुणाचंच ऐकत नाही. संघाचं ऐकत नाही, न्यायालयाचं ऐकत नाही, संसदेचं ऐकत नाही, विरोधी पक्षाचं ऐकत नाही, कुणाचंही ऐकत नाही, कुणाचंही ऐकत नाही. आणि त्यांची ती नेहमीची आपली स्वतःची मन की बात सुरू असते, फक्त एकतर्फी, सगळं त्यांचं एकतर्फी आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मला देशाचं वाटोळ झालं हे सगळं आपल्याला माहिती आहे. काय काय हे झालं, देश कुठल्या अवस्थेला गेला हे सगळं माहिती आहे, त्याबद्दल आता बोलण्याचं कारण नाही. पण अंधभक्ताची कीव येते. सगळे अंधभक्त म्हणजे ते राम मंदिर अर्धवट आहे, मूळ जागेवरती नाहीच आहे. आणि मीडिया जो आहे, मुख्य स्ट्रीम मधला मीडिया जो आहे, तो तर अगदी म्हणजे त्याला गोदी मीडिया म्हणतात, पण तो दलाल मीडिया आहे. म्हणजे तो रखेल मीडिया आहे, रखेल मीडिया आहे हा जो मेन स्ट्रीम मीडिया आहे ना. आणि त्यातले पत्रकार, संपादक, काही त्या रखेल मीडियाचा नवा प्रकार आपल्या देशामध्ये या 14 पासून अस्तित्वात आला असं म्हणावं लागेल. आणि म्हणून गंमत अशी आहे की या सगळ्या नेत्यांची कीव करताना या रखेल मीडियाची कीव करायला पाहिजे. किती किती निलाजरेपणा, किती बेशरमपणा, काय काय सगळं झालं, लोक मेले तरी त्यांना फिकीर नाही, बाकीचं काय. पण मोदींच्या बाबतीमध्ये काय थोडंसं काही, म्हणजे मोदी जसं म्हणतील तसं, मोदी जसं म्हणतील तसं. त्यांच्या समोरून आवाज निघो की मागून आवाज निघो, मागून जरी आवाज निघाला तरी ते म्हणतील वा वा, काय राग गायला मोदींनी. अशा प्रकारचा मीडिया आहे. आणि मग अशा याच्यामध्ये मला अंधभक्तांची कीव येतेच, ते तर बिलकुल असतातच. आता ते मंदिर अर्धवट आहे, 60% अजून काम व्हायचं आहे, 60% काम व्हायचं आहे. रामजन्मभूमी, रामनवमी पुढे आहे, तोही मुहूर्त सोडून दिला. आणि 60% मंदिर अजून तसंच व्हायचं आहे. बरं, ते मूळ जागेवरती नाहीये, तिथून 3 किलोमीटरवरतीच आहे. तिथून ज्या मूळ जागेवरती, जिथे रामाचा जन्म झाला असं म्हणत होते, त्याच्यापासून 3 किलोमीटरवरती हे आहे. आणि तरी सुद्धा मुख्य मीडिया मधला कुणीही बोलण्याची हिंमत करत नाही, बोलतच नाही, बोलणारच नाहीत ते. आणि त्यामुळे याच्यामध्ये मात्र मला आता एक गोष्ट झाली की मोदी कुणाला मानत नाही सांगितलं, मोदी संघाला मानतच नाही. काही लोकांच्या मनामध्ये गैरसमज आहे, म्हणजे मोदी संघाचं प्रॉडक्ट आहे याच्याबद्दल वाद नाही. मोदी संघामुळेच मोठे झाले हे खरं आहे, त्याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. पण असं नाही ना की साप जो आहे, साप मोठा झाला की आपल्या छोट्यांना किंवा म्हाताऱ्या, जसं आता समजा घरामध्ये अनेक बापाला सुद्धा मारणारे लोक आहेतच ना, आईचा जीव घेणारे लोक आहेतच ना, तशासारखा संघही त्यांची आई असेल तर तिच्याच गळ्याचा कसा घूट घ्यायचा, तिच्याच गळ्याला कसं नख लावायचं, हे मोदींच्या मूळ याच्यामध्येच आहे. ते त्यांची जडणघडण जी झालेली आहे ना, त्यामध्ये मोदीच्या मेंदूमध्ये जो काहीतरी फॉल्ट असला पाहिजे आणि त्याप्रमाणे ते सगळं ते करतात. आता मला यात मध्ये अंधभक्तांचं सोडा, पण सगळ्यात जास्त वाईट असं वाटते कीव अंधभक्तांची कीव करायलाच पाहिजे, पण भाजपाच्या नेत्यांची कीव येते. राजनाथ सिंग सारखे, गडकरी सारखे या नेत्यांची कीव येते. आणखी अनेक आहेत, कुणाची नावं सांगू, पण हे मोठे मोठे नेते आहेत, यांची कीव येते. यांना समजत नाही का? यांना समजते. पण सत्तेसाठी 10 वर्ष ते एखाद्या माणसाला, एखाद्या विकृतीला ते झेलत आहेत. म्हणजे अर्थात भाजप हा
पक्षच मुळात विकृतीवर आधारित असा पक्ष आहे हे मान्य जरी असलं तरी त्याला एक मर्यादा होती की ठीक आहे, काही मर्यादा, जसं अटल बिहारी वाजपेयी वगैरे होते तोपर्यंत, किंवा मग सुषमा स्वराज होत्या, होतं बऱ्यापैकी होतं, एकदम काही त्यांच्यावर विश्वास ठेवता येत नाही तरी होतं. पण आता मात्र कहर झाला. आणि या नरेंद्र मोदी आल्याबरोबर त्यांनी पहिले काय केलं, लालकृष्ण अडवाणींनाच कचऱ्याची पेटी दाखवली. त्याच्यानंतर मुरली मनोहर जोशी यांना, म्हणजे एकाच वेळेस कचऱ्याची पेटी दाखवली. त्याआधी त्यांनी जो घास घेतला होता, संघाच्या जवळच्या संजय जोशी यांचा पहिला गेम करण्याचं काम जे कुणी केलं असेल तर ते नरेंद्र मोदींनी केलं. कारण त्यांना संघाच्या जवळचा कोणताही माणूस नको होता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून संघाच्या लोकांनी तेव्हाच सावध व्हायला पाहिजे होतं. पण त्यांचा दोनदा गेम केला, त्यानंतर गडकरींचा गेम करण्याचा प्रयत्न केला, आणि ह्या बाकी लोकांचा तर गेम केलेलाच आहे. आता त्यांची खऱ्या अर्थानं जेव्हा संसद भवनाचं उद्घाटन वगैरे झालं त्यावेळेस राष्ट्रपतींच्या बाबतीमध्ये त्यांनी काय केलं आपल्याला माहिती आहे. राष्ट्रपतींना बोलावलं नाही, बाकी कुणाला बोलावलं नाही, आपणच पुढे. पण ठीक आहे, ते लोकशाहीचं होतं, म्हणजे खरं म्हणजे तिथेही राष्ट्रपतीचा अपमान आहे. पण एखाद वेळेस आपण तो भाग वेगळा समजूया. पण मंदिराच्या संदर्भात मोदींचा काय संबंध? मंदिराच्या संदर्भामध्ये मोदींचा काय संबंध? ते तर पंतप्रधान आहे, ते साऱ्याच जाती धर्माचे ते प्रतिनिधी आहेत असं म्हणावं लागेल. त्यांच्या मनात काही असो, त्यांच्या मनात विष असू द्या, त्यांच्या मनात लांडगा असू द्या, त्यांच्या मनात साप असू द्या, त्यांच्या मनात आणखी काय काय वाईट असेल ते असू द्या, पण प्रतिनिधी म्हणून लोकशाहीच्या पद्धतीनं लोकांनी चुकीनं का होईना निवडून दिलं, आणि त्याच्यामुळे ते संपूर्ण देशाचे प्रतिनिधी आहेत, देशाचे नेते आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी ज्या पद्धतीने सगळं काम केलं किंवा करत आहेत हे अतिशय वाईट आहे. पण आता मंदिरामध्ये प्रतिष्ठापनेच्यासाठी त्यांनी सरळ काय केलं, सरळ लढाई कशी केली, सरळ अंगावरती कुणाला घेतलं किंवा कुणाचा गेम केला. चारही शंकराचार्यांना त्यांनी बिलकुल काही विचारलंच नाही, निमंत्रण सुद्धा नाही. जसं अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना जसं कचऱ्याच्या पेटीमध्ये टाकून दिलं होतं ना, शंकराचार्यांची सुद्धा अतिशय वाईट परिस्थिती करून टाकली. ते गिनतच नाही कुणाला. शंकराचार्यांना सुद्धा त्यांनी बिलकुल विचारलेलं नाही. आणि त्यामुळे आता प्रश्न असा निर्माण होतो, संपूर्ण देशामध्ये वाद सुरू आहे की अपूर्ण मंदिर आहे, त्यामध्ये प्रतिष्ठापना मूर्तीची, त्यांच्याकडे काहीही नाही, सगळं फोकराडबाजीशिवाय काहीही नाही. 100% खोटं बोलतो हा माणूस, बिलकुल जाहीरपणे खोटं बोलतो, धडधडीत खोटं बोलतो. आणि त्याच्यामुळे नैतिकता, त्यांना माहिती आहे की आपण किती पाण्यामध्ये आहोत, आणि म्हणून ते पत्रकारांच्या समोर येत नाही, पत्रकार परिषद घेत नाही, कुणालाही पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारू देत नाहीत. याचं कारण असं की चोराच्या मनात चांदणे, आणि डाकू असेल तर मग आणखी जसा डाकू समजा स्वतःच्या सावलीला भीतो. आता यांना आपण डाकू म्हणणार नाही, तो भाग वेगळा आहे, पण लोकशाहीमध्ये आपले पंतप्रधान आहेत ते. पण तसं एवढे मोठे पाप केलेले आहेत ते पंतप्रधान आहेत, याचीच आम्हाला लाज वाटते ना. या देशाची किती हे करून टाकलेली आहे, यांनी बदनामी करून टाकलेली आहे. आणि म्हणून आता त्यांनी शंकराचार्यांचा गेम केल्यानंतर ते बिलकुल ऐकत नाहीत. फार त्यांनी भाजपा लंबी करून टाकली, भाजपामध्ये सगळं त्यांची भाजपा वेगळीच तयार झालेली आहे. जसे शिवसेनेचे त्यांनी तुकडे केले, राष्ट्रवादीचे तुकडे केले, रामविलास पासवानांच्या पक्षाचे तुकडे केले, अनेक पक्षांचे तुकडे करत चालले. ते स्वतः भाजपाचे सुद्धा तुकडे करणार आहेत. तुकडे 24 नंतर होणार, किंवा 24 आताच त्याची सुरुवात झालेली आहे. या लोकसभेच्या मध्ये तिकीट देताना ते त्यांच्या स्वतःच्या माणसांनाच देतील. योगींचा नंबर या निवडणुकीच्या नंतर लागणार आहे, त्यांना घरी बसावं लागेल किंवा दिल्लीमध्ये बोलावून घेतील ते. आणि एकदा जर मोदी आले तर योगी घरी गेले समजा, 100% घरी गेले समजा. आणि त्यामुळे आता ह्या शंकराचार्यांच्या नंतर कुणाचा नंबर लागेल तर मी तुम्हाला सांगतो, शंकराचार्यांच्या नंतर मोहन भागवतांचा नंबर आहे. कदाचित 4 वेगवेगळे जे विरोधात गेले शंकराचार्य चौकशी लावून किंवा कुठल्या तरी कारणानं त्यांना बदनाम करून त्यांच्या जागी नवे शंकराचार्य आणतील. हा पहिला डाव त्यांचा. दुसरा डाव या लोकसभेनंतर सरसंघचालक पदावरून मोहन भागवतांना हाकलण्याची शक्यता नाकारता येत नाही. संघाच्या लोकांना कदाचित आज माझं विधान कठोर वाटेल, पण संघामध्ये आणि मोदीमध्ये भांडणं लागणार हे मी आधीपासून बोलतोय. जरा माझे लेख किंवा काही व्हिडिओ वगैरे आहे का, आणि त्यामुळे मोहन भागवतांनी जरा
सावध राहावं. एकच गोष्ट आहे, मोदीचा अजेंडा एकमेव आहे. तुम्ही त्यांचं काहीही करा, त्यांच्या पायाचं तीर्थ प्या, तुम्ही त्यांची दाढी कुरवाळा, तुम्ही त्यांच्या चड्ड्या धुवून द्या, तुम्ही त्यांचे कपडे इस्त्री करून द्या, तुम्ही त्यांना लोणी लावा, कितीही लावा, ते कुणाचंही ऐकणार नाही. त्यांना मोदी एक मोदी, सब कुछ मोदी. त्यामुळे यानंतर 24च्या नंतर भाजपा मोदी, मोदी भाजपा, मोदी संघ, मोदी संसद, मोदी न्यायालय, मोदी पत्रकार, मोदी वृत्तपत्र, मोदी मीडिया, अशा प्रकारचं सगळं त्यांना हवं आहे. मोदींचं समाधान त्याशिवाय होत नाही. त्यांचा हा काहीतरी मानसिक लोचा आहे. त्यांना खऱ्या अर्थानं जे विकृतीमध्ये समाधान असणारे काही लोक असतात, इतरांना दुखावण्यामध्ये काही लोकांना फार आनंद होतो, तो असुरी आनंद म्हणतो त्याला. आणि त्यामुळे मोदींच्या बद्दल रागवायचं तरी कसं हे समजत नाही, कारण त्यांनी मानसिक काही जर त्यांचा प्रॉब्लेम झाला असेल, लोचा झाला असेल, तर काय करावं मला समजत नाही. त्यांचा काहीतरी उपचार केला पाहिजे कुणीतरी, पण ते आता कुणाच्याही हातात राहिलेलं आहे. 24च्या निवडणुका राहिलेल्या नाहीयेत. 24च्या निवडणुकीमध्ये काय होते, देश कसा वागतो, देश कसा मतदान करतो, यावर सारं अवलंबून आहे. पण राम जन्मभूमीच्या संदर्भात कुणाचाही, रामाच्या संदर्भात कुणाचा विरोध असण्याचं कारण नाही. आपल्या आपल्या आस्थेचा प्रश्न आहे. ज्याला जायचं त्यानं जावं, ज्याला नाही जायचं त्यानं जाऊ नये. पण मोदींनी मात्र निवडणुकीच्या साठी प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राचाही अपमान केला. जे तथाकथित सनातनी म्हणतात, हिंदू धर्म म्हणतात, त्या सगळ्या हिंदू धर्माचाही, म्हणजे आमचा विषय वेगळा आहे. आम्ही धर्म आणि मूर्ती पूजा आणि ते मंदिर मस्जिद या सगळ्याच्या पासून वेगळं, आम्हाला मानवतावाद हवा असतो, समतावाद हवा असतो. आणि त्यामुळे जे धार्मिक आहेत, ज्यांच्या श्रद्धा आहेत, त्या सगळ्यांच्या श्रद्धांना यांनी अगदी फाट्यावर मारलेलं आहे. अगदी स्पष्ट आहे, ते कुणालाही ऐकत नाही. मोदीच्या समोर लोटांगण घाला, मोदीच्या पायाचं तीर्थ प्या, मोदीला अवतार माना, असं करणारा असेल तोच यानंतर मोदींना हवा आहे. दुसरा कुणी चालणार नाही. एखाद दिवशी ते काय करतील सांगता येत नाही. पण यानंतर आता मला असं वाटतं बऱ्याच दिवसानंतर हा पहिला एपिसोड आहे, त्यामुळे जर आपण भेटलो पुन्हा एकदा, तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो नवीन वर्षाच्या. आणि देशाची लोकशाही सुद्धा धोक्यात आहे. यावेळेस तरी आपल्याला सद्बुद्धी यावी. आणि केवळ हा मोदीचा प्रश्न नाही, प्रभू रामचंद्राचा किंवा शंकराचार्याचा प्रश्न नाही. हा एका विकृत मानसिकतेच्या विरोधामध्ये समतावादी आणि विवेकवादी लोकांचा लढा आहे. आणि त्यामुळे मला असं वाटते की आपण सावध राहायला पाहिजे. मोदी यानंतर शंकराचार्यांच्या नंतर पुढचा गेम मोहन भागवतांचा करतील की आणखी कुणाचा करतील हे पाहणं जरा इंटरेस्टिंग असेल. त्यामुळे पुढच्या व्हिडिओमध्ये आता रेग्युलर भेटूया. उद्या आणखी भेटूया. महाराष्ट्रामध्ये बघत रहा लोकजागर. धन्यवाद.